नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख 5 जानेवारी 2025 आणि आजचा जे वार आहे रविवार। आज थोडंसं उशिरा बाहेर निघालो आपण। उशिरा म्हणण्यापेक्षा आपण घराच्या लॉग इनच झालो होतो घरातूनच 9 वाजता। पण ट्रिप काय लवकर पडत नव्हती, त्यामुळे थोडंसं आपण द्वारका साईडला आलो होतो। तिथून आपल्याला ट्रिप पडली होती एक वासुली फाट्याची, वासुली गावातलीच। आणि 172 रुपये फेअर दिला होता आपल्याला 10 किलोमीटरसाठी रॅपिडोनी। त्याच्यानंतर मग तिथून काय ट्रिप पडत नव्हती, आपण अर्धा पाऊण तास 1 तास वेट केला। त्यानंतर आपल्याला वाकी तर्फे वाडा या साईडनं ते एक डॅम वगैरे आहे, रिसॉर्ट एलिगंट रिसॉर्ट म्हणून आहे। त्या ठिकाणी ट्रिप पडली होती। 10 किलोमीटरचा पिकअप होता आणि 70 किलोमीटरचा ड्रॉप होता। 770 रुपये दिले आपल्याला त्याची। ठीक आहे, रेट कमी दिला आहे, ट्रिप पडत नव्हती मग ती ट्रिप कंप्लीट केली। आणि आपल्याला ही ट्रिप कंप्लीट करायला जवळपास आपल्याला 2 तास लागला वेळ। आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण या ठिकाणी थांबलो होता कात्रजमध्ये। इंटरसिटी पडली होती ती। आणि आता जे टाईम झाला आहे 2:32 झालेले आहेत। आणि आज काय सेटिंग केली नाही मी किलोमीटरची, टोटल कधीचं काय माहीत नाही। 385.9 किलोमीटर दाखवते। आणि आपल्या गाडीमध्ये आत्ता CNG गाड्या आहेत 5। बघूयात किती वाजेपर्यंत आपण काम करू शकतो आज। आणि थोडंसं आता नवीन वर्षामध्ये आपलं थोडंसं टंगळमळला सुरुवात झालेली आहे। बघूयात आता फायनलमध्ये यावर्षी कसं जातो। आणि सुरुवात तर थोडीशी ठीकठाक झालेली आहे, पण बाकीचं काय असतील गोष्टी तर अपडेट करत जाईन। ठीक आहे, तर बघूयात आता नेक्स्ट आपल्याला कुठली पडते, बाकीचं करतो अपडेट। ठेवून राहा आपल्या चॅनलसोबत आणि बघत राहा माहितीसाठी। ओलावरचा बिझनेस कसा असतो हे आपल्या डेली रुटीननुसार तुम्हाला कळत जाईल। आणि आपण किती तास काम करतो। सकाळी आता घराच्या बाहेर पडलो तर आपण राऊंड फिगर पकडू आपण 10:30 समजा पहिली ट्रिप पडली असेल आपल्याला, तर एक 15-20 मिनटामध्ये आपण ते पहिली ट्रिप कंप्लीट केलेली। आणि मग त्यानंतर तिथून ट्रिप पडत नव्हती म्हणून इंटरसिटी घेतली आपण। लॉंग जरी पिकअप असला तरी काय हरकत नाही म्हणून इकडून ट्रिप पडतील म्हणून। आणि बघूयात आता इथं किती वेळानंतर ट्रिप पडते। जस्ट आपण इथं कस्टमरला ड्रॉप केलं ठिकाणी कात्रजमध्ये। चला तर बाकीचं करतो अपडेट। पराठा आणि खिमा आज आता संडेचं। आणि बघतो कसं लागतं। बानेरमध्ये कसं गरम गरम भेटतं लच्छा पराठा। थोडंसं ऑलरेडी बनवलेलं आहे बहुतेक। पण भारी आहे। आपण आत्ता आहोत कात्रज साईडला येवलेवाडीच्या इकडे। आणि आपण जस्ट आता कस्टमरला ड्रॉप केला गल्ली बोळामध्ये। आणि आपल्याला दगडूशेठ हलवायचे आपल्याला ट्रिप पडली होती। आणि आपल्याला या ट्रिपचे 274 रुपये दिलेत 11 किलोमीटरचे। फेअर एकदम भारी होता म्हणून ते ट्रिप ॲक्सेप्ट केली आपण। आणि कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी 40 मिनटाच्या आत आपण कस्टमरला ड्रॉप करून टाकले। आणि आता नेक्स्ट ट्रिप पडली आपल्याला वारजीच्या इकडची। 178 रुपये फेअर दाखवला आहे 11 किलोमीटर अंतरसाठीच परत। आणि बघूयात। आणि ह्या ट्रिपच्या अगोदर आपल्याला एक ट्रिप आली होती जे की म्हाळुंगेच्या इथून जे की आपलं दगडूशेठ हलवायची। तर जसंही कस्टमरला सोडण्याच्या आधीच आपल्याला ते ट्रिप एंड केली होती आपण ते लगेच। मग कस्टमर आपल्याला दुसरी ट्रिप आली, जागेवरूनच पिक करून आपण कस्टमरला जे ड्रॉप केले। आणि जे पहिली ट्रिप कंप्लीट केली त्या ट्रिपचे आपल्याला 258 रुपये दिले, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एवढा फेअर आहे म्हणून। ठीक आहे, तर थोडीशी गल्लीबोळीत आहे, गाडी घालायला अडचण होते। तर बघूयात आपण इथून गाडी काढूयात कसं तरी करून। आणि ते ट्रिप विचार करूयात घ्यायचा किंवा न घ्यायचा। ठीक आहे, तर मित्रांनो आत्ता आपला CNG संपलेला आहे गाडीतला। आणि एक अर्धा तास झाला गाडी आपली CNG म्हणजे पेट्रोलवर चालते। एक 15 किलोमीटर पेट्रोलवर चालली असेल गाडी। आपला CNG कुठं संपला, जसं आपण याच्या पुढं निघालो नांदेड सिटीमधून एक 10 किलोमीटर गाडी चालली असेल, 10 ते 15 किलोमीटर। त्याच्यानंतर CNG संपला, एक 15 किलोमीटर आपण पेट्रोलवर चालली गाडी। आणि जस्ट कस्टमरला आपण आत्ता वाकडमध्ये ड्रॉप केलं आहे थेरगावच्या इथे। आणि निघालो आहे कस्टमरला ड्रॉप करून CNG पंपाकडे। इथं डांगे चौकाच्या CNG पंपाच्या जवळ, म्हणजे डांगे पंपाजवळची CNG पंप आहे। तर त्या CNG पंपाकडे आपण निघालोच आता। बघूयात कितीचा CNG बसतोय।
आणि आत्ता जी ट्रिप कंप्लीट केली आहे आपण 28 किलोमीटर अंतर होतं. उबरवर ही ट्रिप आली होती, गो प्रायोरिटीची ट्रिप होती आणि या ट्रिपचे आपल्याला 370 रुपये दिले तर उबरने. बघूयात आपल्याला काय गो प्रायोरिटीची ट्रिप असल्यामुळं रेट बरा दिला आहे. तेवढा पण काही बरा नाही आहे, पण ठीकठाक आहे समजा आपल्या हिशोबानुसार. आणि आता बघूयात चालू करून CNG भरल्यानंतर काय रेट चालू आहे. आत्ता वाढले संध्याकाळचे 7:53 झालेत आणि आत्तापर्यंत काय आपला 2200-2300 रुपयाचा बिझनेस झालेला आहे दुपारी 11-12 वाजल्यापासून. ठीक आहे, बाकीचं बघूयात अजून 10-11 वाजेपर्यंत किती बिझनेस होतो. बाकीचं करतो अपडेट CNG भरल्यानंतर आता किती CNG बसतो वगैरे. तर मित्रांनो 644चा CNG बसला आहे गाडीमध्ये. तरी पण एक गाडी कमीच आहे ऑलरेडी आणि जस्ट निघालो आहेत. आता फक्त रॅपिडो चालू आहे, बाकीचं कुठलंही चालू नाही अजून. बघूयात रेट उबरचा लई घाण आहे आणि ओलाचा आपला प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं रॅपिडोवर जास्त भर दिला आहे. 900 रुपयाचं झालं आहे आणि उबरवर सकाळी इंटरसिटी आली होती त्यामुळं उबरवर पण आहे बऱ्यापैकी. पण जास्त तर आपण रॅपिडो चालवण्याचा प्रयत्न करतो, रॅपिडोवर ट्रिप करण्याचा. बघूयात कुठली ट्रिप पडते. आता 8:09 झालेत आता. तर मित्रांनो आपल्याला काय तिथून ट्रिप पडत नव्हती, म्हणजे 2-3 आल्या होत्या रॅपिडोवरती ट्रिप्स, पण त्या पटकन कोणी दुसरा ॲक्सेप्ट केल्या. तसं जसं हात उचलून ठेवजेपर्यंत कोणीतरी ॲक्सेप्ट करतं त्या ट्रिप, म्हणून आपल्याला ते ट्रिप घेता आल्या नाहीत. आणि मी मग आपण उबरवरती गो टू होम असं टाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला एक आली होती ट्रिप मोशीची, 190 रुपये फेअर होता 15 किलोमीटरसाठी. फेअर खूप कमी होता, पण आता गो टू टाकून ठेवलं आहे आणि थोडंसं आता टाईम पण झाला आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग घरी जावं म्हणून कोठून टाकून ठेवलं होतं. पण कस्टमरनं ते राईड कॅन्सल केली. त्याच्यानंतर लगेच दुसरी आली 1-2 मिनटामध्ये देहूची गाथा मंदिरापर्यंत पाशी. आपण कस्टमरला जे ड्रॉप करून आता इथून निघालो आहे देहूमधून आणि आपण कस्टमरकडून कलेक्शन केलं 253 रुपये आणि आपल्याला दिले असतील उबरने 180 रुपये. मला दाखवलं होते 187 काहीतरी. ठीक आहे, मग आता उबर त्याच्यामधले घेणार आहे 60-70 रुपये. ठीक आहे, घेऊ असो. त्याचं काय सिस्टम चालू आहे काय माहीत. उबरचं कस्टमरकडून तर बिल घेते भरपूर आणि आपल्याला देत नाही काय. ठीक आहे असो, त्याचं काय असेल काय सिस्टम, त्याचं काय पद्धतीने ते काम करत असतील. बाकीचं बघू मग आपल्याला कोणासोबत काम करायचं. फक्त ओला आपल्याला अजून 4-5 दिवस टाईम लागेल आपला ओला चालू व्हायला. तोपर्यंत आहे थोडी परेशानी आपली. आणि उद्या आपल्याला प्रायव्हेट ट्रिप घेऊन जायचं आहे. उद्या पर्सनल ट्रिप आहे. उद्याचा दिवस म्हणजे 12-1 वाजता आपण निघणार आहोत उद्या आणि परवाच्या दिवशी परत येणार आहोत संध्याकाळी. त्यामुळं उद्या आणि परवाचं काय टेन्शन नसणार आहे आणि उद्या आपण घरीच असू सकाळी, तर म्हणजे दुपारी आपल्याला निघायचं आहे. ठीक आहे, आणि आजचं जे टोटल काम झालं आहे तर उबरवरती इंटरसिटी असल्यामुळं आणि गो प्रायोरिटीची ट्रिप असल्यामुळं बहुतेक आता आपलं काम झालं असेल उबर 1500 रुपयाचं आणि रॅपिडोवर झालं आहे एक 900 रुपयाचं. म्हणजे आपलं आत्तापर्यंत जे काम झालं आहे 2400 रुपये, 2425 याच्यामध्ये काम झालेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये आपण आत्ता 644चा CNG टाकला आहे आत्ताच वाकळ आपलं डांगे चौकात इथे. तर मित्रांनो आपण सकाळी 10:30-11च्या दरम्यान घराच्या बाहेर पडलो होतो आणि आत्ता वाजलेत 9:55 आणि 73 किलोमीटर गाडी. हे जे आपण नंतर चालू केले आज किलोमीटरचा काय तेवढा हिसाब नाही आहे, पण बाकीचा हिसाब आहे. 2 गाड्या CNG संपल्यात, बाकीचा आहे. एक ट्रिप केली आता आपण CNG संपल्यानंतर आणि जे आपण घरी पोहोचलो घराच्या बाहेर म्हणून आपण व्हिडिओ कंप्लीट करतो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं एंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.